नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय भीमाशंकरला. आजची राईड आपली भीमाशंकरला असेल. चला बोलूया हर हर महादेव. आजच्या राईडला आपण सुरुवात करूया. आता टॉप बॉक्स वगैरे घेतलेला आहे मी, सर्व पॅकिंग वगैरे केलेली आहे, पूर्णपणे गोष्टी भरल्यात. ही आपली चावी चार्लीची. हालती उतरूया आणि निघूया बाहेर. चलो गेट ओपन करून घेऊया. ऑलमोस्ट 5:30 वाजलेत मॉर्निंगचे. बघू शकता अंधार वगैरे आहे. ती आपली सुंदर अशी चार्लीचं कवर काढून घेऊ. मॉर्निंगचा टाईम आहे, अंधारच असेल मला वाटत. तुम्हाला जसं काही दाखवता येईल. मी गाडी स्टार्ट वगैरे करतो आणि तुम्हाला डायरेक्ट मी पेट्रोल फिलअप वगैरे करून डायरेक्ट. सो मित्रांनो, आताच आपण पेट्रोल फिलअप वगैरे करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. आता उजेडसुद्धा झालेला आहे. 5:30ला निघालेलो, बट थोडंसं लेट वगैरे झालं, त्यामुळे आता 6:20 झालेत. उजेड वगैरे आलेला आहे बऱ्यापैकी. कॅमेरा अँगल वगैरे सेट करून घेतला आहे. आता आपण इथून डायरेक्ट भीमाशंकरला जातो आहे. आपण ह्याच्या आधी जी राईड केलेली ती आय थिंक त्र्यंबकेश्वरची राईड होती. आता सेकंड ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. चालूया आता आपण दर्शन घेऊया महादेवाचे. कॅमेरा वगैरे प्रॉपर सेटअप केलेला आहे. आता आपण सरळ गेल्यावर आपण खोपोली रोडने जातो आणि जे राईट हँड साईडला जे रोड जातो ते गोव्याच्या साईडला रोड जातो. म्हणजे गोवा वगैरे साईडला जायचं असेल त्या साईडला जातो रोड. आणि सरळ गेल्यावर आपण जसं की माहिती आहे खोपोली रोडवरनं आपल्याला भीमाशंकरला जायला 2 रोड लागतात. एक माळशेज घाट लागतो कर्जतवरनं आणि खोपोलीवरनं जातो वाया लोणावळावरनं. आज आपण माळशेज घाटवरनं तर नाही जाणार आहोत, लोणावळ्यानेच जाऊ. ते बरं पडेल आणि ते रिस्कीसुद्धा नाही आहे. बाकी तुम्हाला कॅमेरा अँगल वगैरे कसं वाटतं? मी थोडंसं चेंजेस केलं. चांगलं वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा कसं वाटतं ते. रोडची तर परिस्थिती अजून तरी वाटत नाही काय सुधारली असेल, खराबच दिसते. होपवर आपला काय बोलतात, मी विचार करते होपसो रोड खाली असावा. आता तरी खाली दिसतोय, माहीत नाही पुढे कसा भेटेल रोड. ओहो, रेंज रोवर यार. सकाळ ती रेंज रोवर दिसली यार, काय बोलणार. खतरनाक रेंज रोवर. एक मस्तच गाडी वाटते. आता स्वप्न आहे यार रेंज रोवर. खोपोली दाखवते आपल्याला 37 किलोमीटर दाखवते. 37 किलोमीटर्स. स्पीड ब्रेकर आलेला आहे. ऐक, स्पीड ब्रेकर म्हणजे आपला मित्र आहे. स्पीड ब्रेकर कपल हे ब्लॉग चालू केलं आपल्याला दिसलेच पाहिजेत, बरोबर ना? काय बोलणार. तो आपण खोपोलीच्या आसपासच पोहोचलेलो आहोत. एकदम सुंदर असं रोड आहे, खाली रोड आहे. खड्डे वगैरे तर अजून येत नाही. स्टार्टिंगला आपण जसं बघितलेलं खड्डे वगैरे होते रोडला. आता तरी अजून काही जास्त खड्डे वगैरे नाही भेटलेत. बऱ्यापैकी प्लेन रोड दिसतो, कॉन्क्रीट रोड आहे. बाकी पेट्रोल पंप्स वगैरे खूप आहेत ऑलमोस्ट इथे इंडियन ऑइल्सचे. पण त्यातले मोस्ट ऑफ 70% पेट्रोल पंप आहेत ते बंदच आहेत, म्हणजे खंडर झालेले आहेत. बाकी अजून असं वाटत नाही की मला पाऊस वगैरे येऊ शकेल. मी रायडिंग गिअर्स वगैरे घातलेत बऱ्यापैकी, फक्त पाऊस नाही आला तर बरं आहे. मी वेदरवर चेक केलेलं तर चान्सेस नव्हते दाखवले. 35% चान्सेस होते पाऊस पडण्याचे. होप्स तर पाऊस आहे, माहीत नाही कधीही पडू शकतो. हो, अजून एक रॉयल एनफिल्ड ओनर पुढे आपलं चाललेले आहेत. क्लासिक आय थिंक सो, क्लासिक रिबॉन आहे आय थिंक. परत एकदा आलेला आहे आपला नेहमीचा टॉपिक म्हणजे स्पीड ब्रेकर. परत एकदा आलं. हे असे मोठे कंटेनर असतात ना यार, यांना बघितलं वगैरे ना बेकार भीती वाटते. कधी पडतील की असं वाटतो. बाकी दोन्ही साईडला हिरोल वगैरे बघू शकता किती मस्त. पावसाच्या महिन्यात बाहेर राईड वगैरे करण्याचा हेच एक सुंदर असा टाईम असतो. मस्त थंड अशी हवा चालते. 6:30 वगैरे वाजलेत. थंड अशी हवा येते. आपण मस्तपैकी 60-70च्या स्पीडला क्रूज करतो. सुंदरशा वातावरणात एकदम थंडगार असं वाटतं. असलं काही गरमी नाही, काय टेन्शन नाही, काही नाही.
आता आपण ऑलमोस्ट इथे पोचलो. खोपोली क्रॉस करून इथे आलो आपण. काय बोलतात हे आता आपण खंडालाच्या घाटाच्या इथे पोचतोयच. ऑलमोस्ट पेठेतच आहोत. पेठ बोलतो सॉरी, बाजारात आहोत. इथून लोणावळ्याची जी खंडाला घाट आहे तिथे एंटर करण्यासाठी तुम्हाला मी माझ्या मोस्ट ऑफ 2-3 ब्लॉग होते. आपण लोणावळ्यामध्ये गेलेलो आणि पुण्याला गेलेलो. त्या टायमाला पण आपण इथूनच गेलेलो. तर हाच घाट लागतो. इथून जातो आपण बाजारातनंच जातो. तिथे एक लेफ्ट हँड किंवा राईट हँड साईडला एक हॉटेल आहे. तिथे जेवण खूप सुंदर भेटतो. म्हणजे मी जेव्हा पण येतो कधी राईडला, मला जर एक टाईम भेटला तर मी ते जेवून जातो. अराऊंड 130-140ला तिथे एक थाली भेटते, व्हेज थाली मस्त असते. महाराष्ट्रीयनच आहे ओनर. एकदम सुंदर अशी थाली असते. बाकी मला एक आश्चर्य वाटतं इथे आतमध्ये मार्केट रोड असून सुद्धा एवढे रोड एकदम सुंदर आहेत. मानलं पाहिजे इकडच्या. काय बोलतात BMC तर मुंबईमध्ये येते. इकडचं काय बोलतात कॉर्पोरेशन ऑफिस, त्यांना मानलं पाहिजे. कॉर्पोरेशन ऑफिसच आहे तेच एकदम करप्ट आहे. जसं की आपल्या मुंबईचे पॉटहोल्स वगैरे ह्याच्यात आपण बोललोच की मुंबईचं कॉर्पोरेशन कसं आहे, रोड कसे आहेत, खड्डे वगैरे किती काय आहेत ते. तर त्याचं आश्चर्य वाटतं की एवढं आतमधल्या साईडला खोपोली या साईडला पण असून सुद्धा रोड एवढे सुंदर आहेत. कॅमेरा अँगल तर बऱ्यापैकी चांगला दिसतोय. आता मी जस्ट चेक केलेलं मग अशी, मला तर चांगलं वाटतं. बाकी टप्प्याटप्प्याला स्पीड ब्रेकर लावतो, चांगली गोष्ट आहे. बट कंटिन्युअसली स्पीड ब्रेकर काही काही रोडमध्ये लावतात ना, तर चालवणं खूप मुश्किल होतं. 7:30 वाजले त्यामुळे लहान पोरं वगैरे जात आहेत. तर ते बघू शकता तुम्ही. समोर ते एक लहान पोरं आहे, त्याला ॲक्च्युली झोप येते तरी तो स्कूलला जातं. प्रत्येकाचे सेमच आहे हो. मी पण जेव्हा लहानपणी होतो तेव्हा मला स्कूलला जायला मला पण बोर व्हायचं. मला पण इच्छा नसायची मॉर्निंगला उठायचं. तुम्ही बघू शकता त्याला झोप येते. त्या पोराला जबरदस्ती उठवलं आहे तरी तो जातं. मी पण जेव्हा लहान होतो तेव्हा मला पण नाही आवडायचं स्कूलला जायला. बट ॲट द टाईम आपण जेव्हा मॅच्युरिटी आपल्याला येत होते आपण समजतो की एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे. बघा तर तुम्ही बघू शकता तुम्ही की किती विचारायला किती झोप येते ते. ऑफकोर्स थंडीच्या महिन्यात पावसाच्या महिन्यात लहान पोरं आहेत, झोप येणारच त्यांना. पालकाने पण थोडं लक्ष दिलं पाहिजे की पोरांना दुपारच्या स्कूलला वगैरे टाकलं पाहिजे. मॉर्निंगला एवढे 6:30-7 वाजता उठणं कसे पोरं जाणार. त्यांचा पण छोटासा जीव आहे, त्यांना पण झोप येते, त्यांना पण वाटतं एन्जॉय करण्यासाठी. पालकाच्या साईडने बघितलं गेलं तर हो बरोबर आहे की त्यांना पण पोरांना शिक्षण द्यायचं आहे. तिथे गोष्ट आहेच. काय वाटलं काहीतरी अटकलं पाहिजे. कारण की रायडिंग गेअर्स मी आय थिंक सो खूप अराऊंड 1 ते 1.5 महिन्यानंतर रायडिंग गेअर्स घातलेत. कारण की आता एवढ्या दिवसात मी राईड केलीच नव्हती बिकॉज एक्झाम्स वगैरे होते. म्हणजे फर्स्ट इयरची एक्झाम होती, त्यामुळे घरातनं सांगितलेलं की राईडला वगैरे अलाउड नाही करणार. दाखवतो की ग्लव्स बघा थोडेसे चेंज करायचा विचार चालला आहे माझा. बघू सो मनी भेटल्यावर करू चेंज. ऑलमोस्ट आता घाटाच्या ते पोचलो आहे. मी घाट चढून तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो आपण आता लोणावळ्याच्या खंडालाच्या घाटात आपण एंटर झालेलो आहोत. लोणावळ्याचा हा घाट आहे. आता मला थिंक सो वाटतं की रात्री भीमाशंकरवरनं येताना मला अंधार होईल आणि हा घाट उतरायला मला रात्र होईल. मला 101% गॅरंटी आहे बिकॉज जाण्यातच 4.5 तास दाखवत आहेत आणि रोड खराब असणारी नक्कीच मला गॅरंटी वाटते. तुम्ही घाटाचे व्ह्यू एन्जॉय करा. लेट्स गो. मित्रांनो थांबलेलो मी थोडा. तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओ वगैरे मी शोअप केलेली. आता निघूया. अराऊंड इथून वाजलेत 7:30 वाजलेले आहेत. 7:30 वाजता आपण आता लोणावळ्याच्या टॉपवर होतो. आता इथून सुद्धा मला 3 तास दाखवते. आता बघू आपण 3 तास लागतात की 3.5 तास लागतात. लेट्स होप चेक करू. बाकी टुरिस्ट वगैरे दिसत नाही. आता पावसाच्या महिना असून सुद्धा मला आय थिंक सो वाटतं की पाऊस नाही आहे त्या कारणामुळे टुरिस्ट वगैरे नसावे. थोडा मॅप सरळ करतो, मॅप सरळ करून येऊया. प्लस घातलं क्लिक वगैरे पण होत नाही.
बाकी एक तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली का, जसं की लोणावळामध्ये सुद्धा आपण येतो किंवा आतमध्ये काय बोलतात राज्यात सिटी बोलता येईल आय थिंक सो. सिटीमध्ये रोड्स बघा ना किती सुंदर असे रोड आहेत. प्रॉपर असं डांबरीकरण केलं किंवा वॉट एव्हर थिंग, कॉन्क्रीट तर नाही वाटत, ते डांबरीकरणच केलं पण रोड चांगले आहेत ना. किती तर किती टुरिस्ट वगैरे येत असत. आय नो हेवी व्हेकल्स नसतील आहेत तिथे जास्त, बघा नाव घेतलं समोर नाही होतं, एवढे हेवी व्हेकल नसतील आहेत मान्य आहे मला, पण तरी पण रोड चांगले आहेत ना. हेच आहेत, जर एकदा रोड चांगले बनवले तर ते वर्षानुवर्ष रोड चांगलेच राहतील ना. रोडच्या बाबतीत करप्शन केलं ना तर रोड खराबच होणार. आपण काय फक्त टॅक्स भरत राहणार आहोत, दुसरं काहीच होणार नाही आपलं. बघा ना आता रोड किती मस्त आहेत, आपण चांगला प्रॉपरली क्रूज करू शकतो. आणि एक भीमाशंकरला जाऊन मी विचार करतो की तिथे जाऊनच काहीतरी खाणं पिण्यासाठी विचार करतो आणि मध्ये थांबण्यात काही अर्थ नाही, जास्त लेट होईल. हे जसं आपल्या स्पॉटवर पोचल्यावर खायला काही टेन्शन नाही. पण डोंट नो आज शुक्रवार आहे, आता मला माहीत नाही किती वेळ लागेल काय बोलतात दर्शनासाठी. बाकी मी इंस्टाग्रामवर एक पोल टाकलेला, मला बघूया आता किती जणांनी बरोबर प्रॉपर गेस केला आहे की मी कुठे चाललो राईडला. ॲट्स ऑफ बघू, चेक करू आपण किती जणांचे. आता आपण तलेगाव रोडला लागलो आहे. आता आपण जस्ट लोणावळा क्रॉस केलेला आहे, तलेगाव रोड. आपण जेव्हा आपण मुंबईवरनं येतो, मुंबईवरनं आलो खोपोली रोड पकडायचं. खोपोली रोड पकडल्यानंतर लोणावळ्याचं घाट उतरल्यानंतर आपल्याला स्ट्रेटली यायचं, जिथे एकविरा रोड जो लागतो त्या रोडनी सरळ यायचं. तिथेच आपण तलेगाव लागतो. तलेगाववरनं आपल्याला आतमध्ये जायचं भीमाशंकरला. आता तुम्हाला रोडवर दिसेलच, मी तुम्हाला दाखवेल कुठून आपण चेंज करणार किंवा काय करणार आहोत ते. सुंदर असं व्ह्यू दिसतोय बघा, पूर्ण दोन्ही साईडला असं काही वाटत नाही पाऊस वगैरे पडत, असं मस्त हलकीशी अशी सनची काय बोलतात लाईट येते, सूर्यप्रकाश, सूर्यकिरण असे बोलू शकतो. 80च्या स्पीडला आपण किती स्मूथली क्रूज करतो. बाकी रोड वगैरे असे सुंदर असेल ना तर चालवणं खूप मस्त वाटतं. रायडिंगचा अर्थ हेच आहे की मस्तपैकी एन्जॉय करत जायची गाडी, व्हेकल चालवणं. असं वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी यार असं वाटतं काम करतो किंवा काय करतो, असं नाही वाटलं पाहिजे. एन्जॉयमेंट करता आली पाहिजे आपल्याला राईड, बरोबर ना. आपण राईड कशा गोष्टीसाठी करतो, एन्जॉयमेंटसाठी करतो. राईडमध्ये जर एन्जॉयमेंट झाली, बॅक पेन होतो, हे होतं आहे, त्याचा अर्थ काय. ज्या बाईक राईडमध्ये एन्जॉयमेंट होते ती मोठी बाईक राईड. आणि त्यात काय बोलतात एन्जॉयमेंट करणं हेच आपलं एक काय बोलतात काय बोलता येईल त्याला, एक सार्थ असतो किंवा काही आपलं एक पॉईंट असतो. तेच करण्यासाठी आपण बाहेर जातो बाईक वगैरे घेऊन आपली, बरोबर ना. बाकी आता कंटिन्युअसली मी 80 स्पीडला बूम. आय थिंक सो ट्रॅम्प आहे ना, ट्रायम्फ 400 आय थिंक सो, मला असं वाटतं. चांगली व्हेकल आहे. असं नाही की मी रॉयल एनफील्ड चालवतो म्हणून बाकीच्या गाड्यांना हेट करतो. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत बाबा. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. की पाऊस वगैरे पडणार आहे बघा, नासा ढग असे पांढरे झाले तर समाधीच वाटतं. अशी सुंदर अशी सनलाईट येते कॅमेऱ्यावर आपल्या, तर सुंदर असा व्ह्यू येतं. तुम्ही व्ह्यू एन्जॉयमेंट करा. मित्रांनो, आपण आता तलेगावमध्ये एंटर केलेलं आहे. जेव्हा आपण लोणावळ्यावरनं येतो तर सरळ येऊन तिथं लेफ्टला घेतल्यावर आपण तलेगावला पोचतो आणि बॅक साईडला आपण सरळ जाऊन पुण्याला पोचतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम सरळ यायचं. मुंबईवरनं लोणावळ्यावरनं आल्यावर एकदम प्रॉपरली स्ट्रेट यायचं. अराऊंड 32 किलोमीटर्स स्ट्रेटच आहे आपल्याला तलेगावला येणं. त्या तलेगाववरनं आल्यानंतर आपल्याला चेंज करायचं. बाकी काय माणसं असतात ना, देतो हॉर्न देतो तरी मध्ये गाडी बसवायची. आता ते बाजूने हे मोठे ट्रक असतात ते. मुंबईमध्ये आपलं मुंबई असो किंवा कुठेही असो ट्रॅफिक रूल्स स्ट्रिक्ट नाही पाळले जात. आता फॉरेनला बघाल ना तर फॉरेनला बघा ना किती ट्रॅफिक रूल पाळले जातात. तिथे तर बोलतात की जसं की मी लहानपणी थायलंडला गेलेलो, व्हेकल्सला विचार करा ना, हॉर्नच नाही व्हेकल्सला. म्हणजे किती आपल्या इथे जर हॉर्न नसेल तर लोक ला भोसड़ी के बेटे कधी
समजा लेफ्टला थांबलो किंवा राईटला थांबलो तर लोक पाठून हॉर्न मारत राहतात, त्यांना लवकर जायचं असतो. जर हॉर्नच नसेल तर काय करणार आहेत लोक, भांडणंच करतील. किंवा इथे आपल्या इथे जसं की रोड सेफ्टी पाळली नाही जात, कसंही कोण पण येऊन साईडने गाडी कशी पण येईल, कोणी पण आणून रोखू शकतो ना. जर हेच नसेल, काय बोलतो, हॉर्न वगैरेच नसेल तर व्हेकल चालवणार कसे व्यक्ती. तिथे कसं असतो शिस्तबद्ध, लोक एकदम शिस्तीत गाडी वगैरे चालवतात. आपल्या इथे पण ती गोष्ट होऊ शकते, लोकांनी जर नियम वगैरे पाळले तर ते आपल्या इथे पण गोष्ट होईल. बाकी तर ट्रक्स वगैरे खूप, कंटेनर्स वगैरे खूप आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला. आता लेफ्ट हँड साईडलाच माझ्या बघा ना किती सारे कंटेनर्स ट्रक्स वगैरे आहेत. आय थिंक सो पोर्ट एरिया आहे हा की काय माहीत नाही. आणि एक मला एक समजलं नाही अजून की इंडियन ऑइलचं नक्कीचं काय टायप आहे ट्रकवाल्यासोबत की काय. प्रत्येक इंडियन ऑइलच्या पंपवर खूप सारे ट्रक उभे आहेत. असं नाही की कोण पेट्रोल नाही भरत, एकाच जण पेट्रोल भरतो. पण मोस्ट ऑफ जिथे आहेत ना इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप बघितलेत मी, सर्व असेच पडलेले आहेत. सर्वीकडे असे टँकर पडले आहेत किंवा एकदम खंडर झालं आहे पेट्रोल पंप पूर्ण खाली. बाकी आता 8 वाजत आलेत, ऑलमोस्ट 8 वाजत आलेत. तळेगावला पोचलो पण 8 वाजेपर्यंत. बाकी बघू आता किती टाईम लागतो. मला सर्वात मोठं टेन्शन आहे की दर्शनाला किती वेळ लागेल. होप्स दर्शनाला जास्त वेळ नाही लागेल, पण तरी पण मी अंदाजे विचार करून चालतो आहे 3 तास तरी मिनिमम 3 तास तरी दर्शनाला लागू शकतात, इफ जर मी जवळच्या दर्शनाच्या पाय करायचा विचार केला तर. बाकी जर मुख दर्शनाचं बोललो तर मुख दर्शनाचं लवकरात लवकर होईल. बघू आता, लेट्स होप. देवाच्या दारी जातो आहे आपण तर काय असं प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच जायचा अशातला प्रश्न नाही. बघा बाबा किती मस्त असा व्ह्यू आहे. सो आता आपण आतमध्ये गावात आलो आहे. तळेगावच्या इथून आतमध्ये गावात आपण जातो, रोड जातो, तिथे आलो आहे. इथूनसुद्धा अराऊंड 60 किलोमीटर्स दाखवतं आणि 60 किलोमीटर्स कवर करायला मला 2.5 तास दाखवतं. 2.5 तास 60 किलोमीटर फक्त कवर करायला 2.5 तास दाखवतं आहे मला. आता का असं आहे काय माहीत, मला आय थिंक सो वाटतं हे रोडची परिस्थिती अशी असल्या कारणामुळे 2.5 तास दाखवते 60 किलोमीटर फक्त कवर करायला. मी माझ्या गावी 120 किलोमीटर माझं गाव आहे. मी गाव 120 किलोमीटर मी 2 तासात परफेक्टली कवर करतो. पर आवर 60 किलोमीटर्स कंप्लीट करतो मी. एक प्रत्येक मिनटाला 1 किलोमीटर कवर करतो. आणि इथे फक्त 60 किलोमीटर करायला 2.5-3 तास दाखवतात. म्हणजे त्या कारवाला किती घाई आहे बघा ना, तो कसा जातो. हो दिवस झाला यार, तेव्हा लहान पोरं बाय करतात आपल्याला. सुंदर अशी पोरं आहेत, स्कूलला चालले आहेत, आपल्याला बघून बाय करतात. तेव्हा बघू शकता ते बघा, मी पण त्यांना बाय केलेलं आहे. असे पोरं वगैरे पोरांना काहीतरी असं वेगळं वाटतं, अरे वा आपण पण शूट होतो कॅमेरामध्ये. लहान पोरं म्हणजे देवाघरची फुलं. लहान पोरं खूप सुंदर असतात, काही असतात मस्तीखोरसुद्धा आणि काही सुंदरसुद्धा असतात. बघा तेव्हा त्याच्या तोंडावर हसू बघा ना, किती आनंद आहे. मला कंटिन्युअसली बाय करतात, तेव्हा कंटिन्युअसली हात दाखवतात मला. गोंडच मुलं आहेत, असतील आपले पहिली किंवा दुसरीला किंवा ज्युनियरला पण असू शकतात. खूप लहान पोरं आहेत. तर बरोबर मॉर्निंग झाले, स्कूलला जात आहेत. पण आज पूर्ण दिवस स्कूलला जाऊन हेच विचार करत राहतील, अरे आम्हाला एक दादा भेटला किंवा रायडर भेटला, हेच विचार करत राहतील. बाय बाय मित्रांनो, स्कूलला पोचतील आता. दिवसभर त्यांचा तेच विचार चालू राहील की आम्हाला हे भेटलं ते वगैरे. सो आता आपण ऑलमोस्ट भीमाशंकरची ते पोचत आलो आहे. जास्त लांब नाही राहिलं, ऑलमोस्ट थोडाफार ऑलमोस्ट 12 ते 16 किलोमीटर आय थिंक. सो पाठी मी विचारलेलं, ते सांगितलेलं की 15 ते 16 किलोमीटर किंवा 10 ते 12 किलोमीटर राहिलं आहे. आता ऑलमोस्ट गावचाच रोड होतो, इथून तर रोड बऱ्यापैकी थोडाफार आता तरी चांगलं दिसतो आहे. होपसू किती. बाकी दोन्ही साईडला तर हिरवळ वगैरे दिसते. तर मला वाटतं कंटिन्युअसली पाऊस पडला आहे वाटतं लास्ट 1-2 वीक. आज किंवा या वीकमध्ये मला असं वाटत नाही की अजून पाऊस आला आहे, कारण की रोडची माती वगैरे बघू शकता की बऱ्यापैकी ड्राय दिसते.
जास्त असं चिखल वगैरे नाही आहे की माती वगैरे ओली वगैरे. चान्सेस कमी आहेत की पाऊस पडेल. देवगडच पाऊस नाही पडला तर बराच होईल. सुंदर असं डोंगर वाटतं ना, मस्त वाटतं असं. समोर असं कोणतं तरी देवाचं मंदिर दिसतोय. आय थिंक सो गाव देवाचंच मंदिर असेल कोणतं तरी. इकडचं जवळचं आजूबाजूचं गावाचंच मंदिर असेल. सुंदर असं मंदिर, छोटंसं असं मंदिर बांधलं. बाकी लेफ्ट साईडला होऊ शकतं रोड वगैरे बांधलेत, बट असं सेफ्टी इन्स्ट्रक्शनसाठी असं काय बॅरिकेड वगैरे बांधले नाही आहेत. बघा किती सुंदर असं व्ह्यू दिसायला पूर्ण डोंगरावर. विंड मिल लावलेले आहेत. पवन चक्की, आय थिंक सो पवन चक्कीच बोलतो आपण. विंड मिल ते इंग्लिशमध्ये बोलतो, पवन चक्की. आता इथून तुम्हाला बाईकपासून तर तुम्हाला ते खूप लांब दिसतात, वाटत असेल छोटे आहेत, पण ॲक्च्युली रियालिटीमध्ये खूप मोठे असतात ते पवन चक्की वगैरे. पण टायमाला खूप असं काय बोलतात इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात ते टायमाला. कंटिन्युअसली मला 15 ते 20 पवन चक्की दिसतात राईट हँड साईडला तरी, आणि लेफ्ट हँड साईडला अजून असतील असं अपेक्षा करतो. पुढे जाऊन माहीत नाही अजून तरी. आता लोकेशन दाखवतं 11 किलोमीटर. हो पता किती 11 किलोमीटर कवर करायला पण मला अजून 50 मिनटं दाखवतात. का ते माहीत नाही रोड कसा असेल पुढे. अजून तरी आता बऱ्यापैकी खड्डे येतात. बघू आता पुढे कसा रोड असेल, चेक करून बघूया. सो मित्रांनो, मी डायरेक्ट आतमध्ये आल्यावर शूट करतो आहे, कारण की कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली, मीन्स मोबाईलची बॅटरी संपलेली. सो मी बोललो आतमध्ये येऊनच शूट करतो. तसं 2 किलोमीटरवर राहिलेलं की आपण दर्शनाच्या लाईनसाठी लागलो. इथून दर्शन सांगतात 3 ते 3.5 तास लागू शकतात, आज गर्दी असल्या कारणामुळे. श्रावण पण आहे. पहिलं महाकाळाचं दर्शन समोर तुम्हाला दिसेल स्क्रीनवर. बोला हर हर महादेव. बाकी कशी तुम्हाला व्हिडिओ वाटली मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू अशा नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत, कॉन्टेंटसोबत. स्टे सेफ, हॅपी राईड.